सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा। जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगाने धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं। मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन। मुंबईतल्या समुद्रात मोठी भरती, वादळी वाऱ्यांमुळे आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन, तर काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता। लोणावळ्यामध्ये अतिवृष्टीचा कहर, उर्से टोल नाक्याजवळ पावसाचं पाणी, राडारोडा महामार्गावर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतुकीवर परिणाम। मुसळधार पावसानंतर भिवंडीमधल्या रस्त्यांना नदीचं स्वरूप, तीनबत्ती परिसरात बाजारपेठेसह घरांमध्ये भरलं पाणी। मिसिंग लिंकवर मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर दरड कोसळली, राडारोडा हटवण्याचं काम सुरू। आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, माऊलींची पालखी निघते तो परिसर पाण्याखाली, रेस्क्यू ऑपरेशन सुरू, वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन। आळंदीतील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, काही वारकरी मात्र आळंदीत जाण्यावर ठाम। अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा राजीनामा मंजूर, दान चोरी प्रकरणानंतर दिला होता राजीनामा। ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे, मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण आत्तापासून बरोबर 11व्या मिनिटाला मुंबईमध्ये समुद्राला मोठी भरती येणार आहे। दुपारी 3:55 समुद्राला ही मोठी भरती येणार असल्याची माहिती आहे। मुंबईत वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची ही शक्यता आहे। मुंबईत पावसाचा जोर वाढणार, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुंबईत सकाळपासूनच तुफान पाऊस बरसतोय आणि अशा पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय, नाहीतर घरीच थांबा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। कारण एकीकडे वरून धोधो पाऊस बरसतोय, तर दुसरीकडे आतापासून एक 10-11 मिनिटांनी मोठी भरती समुद्राला येण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, गरज नसेल तर घराबाहेर पडू नये असं आवाहन केलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रणाली, काय सांगाल, आतापासून एक 10व्या मिनिटाला मोठी भरतीचा इशारा आहे आणि त्याचबरोबर पावसाचा सुद्धा अंदाज आहे, सध्याची काय स्थिती आहे? मी मुंबईच्या गेटवे परिसरामध्ये आहे आणि इथं आत्ताच आपण पाहतोय की प्रशासनाच्या वतीने खरं हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आलेला आहे, परंतु समुद्राला चांगलीच भरती लागलेली आहे। लाटा ज्या आहेत त्या उसळताना दिसत आहेत। सध्या तरी कोपऱ्यामध्ये तशी परिस्थिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याच कालावधीमध्ये सोसाट्याचा वारा सुटण्याची सुद्धा शक्यता आहे। असं जर झालं तर मात्र परिस्थिती बिकट होऊ शकते। आता आपण पाहतोय की गेटवेचा जो परिसर आहे त्याचा जो कॉर्नर आहे, कोपरा जो आहे, त्या कोपऱ्यामध्ये आपण पाहतोय की लाटा कशा पद्धतीनं उसळत आहे। पोलीस प्रशासन सतर्क आहे, त्यांनी हा संपूर्ण ताजचा समोरचा जो रस्ता आहे, ज्याच्या कठड्याची उंची थोडीशी कमी आहे, तो रिकामा केलाय। पर्यटकांना या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये, परंतु तरी सुद्धा गेटवेच्या परिसरातला जो मोकळा भाग आहे तिथं मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक आहेत। सोसाट्याचा वारा जर याच वेळेला सुटला तर मात्र परिस्थिती गंभीर होऊ शकते असं महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। आणि आपण या ठिकाणी आता पाहतो आहोत की ढगाळ वातावरण पूर्ण आज सकाळपासूनच आहे। मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये आज कालच्या तुलनेत आज दिवसभर जरी पावसाचं प्रमाण कमी असलं तरी पावसाची संततधार मात्र सातत्यानं सुरू आहे। धोका आहे तो आज येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा, जो साधारणतः 70च्या स्पीडनं वाहील असं सांगितलं जात होतं। काल 50च्या स्पीडनी जो वारं वाहिलेला आहे त्यांनीच मुंबईमध्ये 350हून अधिक जी झाडं आहेत ती उन्मळलेली आपण बघितलं होतं आणि 450हून अधिक झाडांच्या फांद्या ज्या आहेत त्या तुटलेल्या आपल्याला बघायला मिळालेल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। संपूर्ण ढगाळ वातावरण आहे, काळोख दाटून आलेला आहे आणि आता त्या घडीला जी लांबची जहाज आहे ती सुद्धा दिसेनाशी झालेली आहे। हा परिसर पोलिसांनी जरी मोकळा केलेला असला
तरीही धोका जो आहे तो विशेषतः सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये जी झाडं उन्मळून पडतायत त्याचा कालच्या तुलनेत जर आज असाच अजून वारा जर जोराचा राहिला तर आजही परिस्थिती गंभीर होऊ शकते आणि म्हणूनच प्रशासनाने सांगितलंय की घराच्या बाहेर पडू नका, काम असल्याशिवाय गरज असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. तरी सुद्धा खरंय. पर्यटक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जमतायत. खरं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने यांना सातत्यानं सांगितलं जात आहे की तुम्ही इथे येऊ नका. लहान लहान मुलांना घेऊन सुद्धा अनेक पर्यटक ही सगळी परिस्थिती बघायला येत आहेत. त्यांना कल्पना नाहीये की जेव्हा वारं जोराचं सुरू होईल त्यावेळेला परिस्थिती या ठिकाणी काय होऊ शकते. खरं आहे प्रणाली. म्हणूनच आपण न्यूज 18 मराठीच्या वतीनं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगतोय की त्यांनी सतर्क राहावं. खरं आहे प्रणाली. याविषयीची प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान नालासोपारा रेल्वे स्थानकामध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर आणि स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. ट्रॅक पाण्याखाली गेले त्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. गाड्या 40 ते 50 मिनिटांपर्यंत उशिरानं धावत आहेत आणि स्टेशन बाहेर सुद्धा कमरे एवढं पाणी साचलंय त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एकतर गाड्या उशिरानं धावत आहेत आणि त्यातच जर स्टेशनपर्यंत जायचं म्हटलं तर स्टेशनच्या बाहेर कमरे एवढं पाणी आहे. त्याच्यामुळे त्याच्यातूनच हे स्टेशन लोकांना गाठावं लागतंय. त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघू शकता. पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे आणि नालासोपाराचं स्टेशन हे आता पाण्याखाली गेले. पूर्णतः हा आपण जे 3-4 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी ट्रॅक वरती पाणी आलेलं आहे. आपण बघू शकता हे नालासोपाराचं स्टेशन आहे आणि या नालासोपारा स्टेशनवर अनेक लोक जे आहेत खोळंबलेले आहेत. आपण जर समोर पाहिलं तर एक ट्रेन या ठिकाणी उभी आहे. ट्रेन कुठेही जात नाही पण वसईवरून चाललो असं सांगताय. पण आपल्यासोबत आपण बघू शकता की जे वसईपर्यंतच ट्रेन सुरू आहे आणि अनेक लोक जे आहेत चालत ट्रॅक मधून आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी येत आहेत. खूप त्रास त्यांना सहन करावा लागतात. संपूर्ण आपण जर वसईवरून या ठिकाणी लोक चालत येत आहेत. आपल्यासोबत काही चालत आलेले नागरिक आहेत त्यांना विचारूया. काय सांगाल, कुठून आलात आणि कशी कसरत करावी लागली? मी अंधेरीवरून आलोय. अंधेरीवरून नाईट ड्युटी करून मी 7:03 ची ट्रेन पकडली. ती देखील तिथे अर्धा तास लेट होती. अर्धा तास लेट असून ती पुढे थांबतच आली. ती सगळीकडे अर्धा पाऊण तासाची थांबत ती वसईला काही अनाउन्समेंट न करता 9:30 वाजता थांबली. 9:30 वाजता ती चर्चगेट लावली गेली. आम्हाला पहिली काही अनाउन्समेंट दिली नव्हती. 9:30 वाजता आम्ही बघितली, थोडी वाट बघितली की विरार ट्रेन येते आहे का, पण विरार ट्रेन एकही लागली नाही. तिथे अनाउन्समेंट झाली की फेऱ्या बंद केलेल्या आहेत. तिथून मग खूपशे लोक, हजारो प्रवासी असतील, ते सर्व आम्ही चालत वसई विरारला पावसाने झोडपून काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझ्या छाती एवढा पाणी या ठिकाणी झालेलं आहे. लोक या ठिकाणी या छातीवर पाण्यामध्ये वाट काढत चाललेलं आपण बघू शकता. या पाण्यामध्ये कसं वाट काढत काढत या ठिकाणी तो पंप लावण्यात आलेला आहे. तो पंप सुद्धा बंद काय झालेला आहे आपण पाहू शकता. हा जो पंप आहे कुचकामी ठरलेला आहे. संपूर्ण परिसर जो आहे आपण समोर या ठिकाणी बघू शकतो कसे जे लोक आहेत या ठिकाणी वाट काढतायत आणि या वाट काढून ते कशा प्रकारे जात आहेत. हे संपूर्ण जी दुकानं ही पाण्याखाली गेलेले आहेत. काही लोक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ही लोक सुद्धा खाली यायला धजत नाही, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, कुठे चाललेत तुम्ही? हम आए हैं नालासोपारा वेट से। पानी की बहुत दिक्कत है, पानी बहुत हर जगह भरा हुआ है। इधर आकर देखा तो स्टेशन पे ट्रेन बंद मिली। 2 घंटे हमको बैठे बैठे हो गए। अभी तक कोई पता नहीं ट्रेन चालू होंगी या नहीं होंगी। बहुत परेशानी है यात्रियों को। खूप त्रास सहन करावा लागतो. तुम्ही काय सांगा, आप क्या बोलते? नालासोपारा डूब गया है, गरीब का मदद करो, राशन पानी दो, गरीब का हेल्प करने का सरकार को बोलो। आप क्या कहेंगे? सर यहाँ तो बहुत प्रॉब्लम है, हर साल यही हाल है। पूरा पानी भरा रहता है, 3 से 4 दिन कंटिन्यू पानी भरा रहता है। या ठिकाणी 3 ते 4 दिवसापासून लाईटी गेली, सर्व गेलेलं आहे. मात्र या ठिकाणी प्रशासनाकडून कोणतीही मदत दिली जात नाही असा आरोप येथील नागरिक करत आहे. प्रशासन आता जागा होईल का? लोकांना खरं तर घरी जायचं, पण होडी किंवा काहीतरी ट्रॅक्टरची व्यवस्था केली असती तर या ठिकाणी लोकांना थोडा दिलासा मिळाला असता. भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, नालासोपारा.